शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार. आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद तर आज शिंदेंच्या वकिलांचा प्रतिवाद. देशाच्या संविधानावर आमचा विश्वास आहे. शिंदेंच्या शिवसेनेची विलिनीकरणाची चर्चा सुरू. भाजपमध्ये विलीन व्हायचं की प्रहारमध्ये याची चर्चा सुरू. राऊतांचा शिंदेंना टोला. कुणबी प्रमाणपत्र नोंदी रद्द करण्याचे आदेश बावनकुळेंचेच. आता भाजपचे 15 ते 20 आमदार पाडणार. ओबीसी नोंदी रद्द केल्याने मनोज जरांगे संतापले. शिंदेंचा गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला. शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळतायत का? जरांगेंचा घणाघात. शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ आली आहे. जरांगेंचं वक्तव्य. जरांगेंच्या पत्रकार परिषदेनंतर उदय सामंतांचा जरांगेंना फोन. कुणबी प्रमाणपत्र रद्दबाबत दोघांमध्ये फोनवरनं संवाद. प्रमाणपत्र रद्द कसे झाले याची माहिती घेणार. सामंतांचं आश्वासन. मराठ्यांनी गाफील राहू नये. वेळ पडली तर मुंबईला जाऊन हिसका दाखवण्याची तयारी. जरांगेंकडनं पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची तयारी. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर जरांगे संतापले. सरकारकडनं मराठ्यांना संपवण्याचा कट. मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरेंची बैठक. शहरातल्या खड्ड्यांबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष. अभिजित दिपकेंच्या घराबाहेर गुजरातवरून आलेल्या 2 जणांचं आंदोलन. दिपके जवळच्या लोकांना पक्षात मोठमोठी पद देत असल्याचा आंदोलकांचा आरोप. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. चांदोली धरणातून विसर्ग वाढवला. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.